1996मध्ये ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा आणि दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारताने मिळवला तब्बल 7 विकेट्सनी शानदार विजय. 10 ऑक्टोबर 1996 ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली, पण भारतीय गोलंदाजासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव फक्त 182 धावांचाच आटोपला. अनिल कुंबळे यांनी घेतल्या 4 विकेट्स. यानंतर भारताची फलंदाजी सुरू झाली आणि नयन मोंगियाने 152 धावांची अविस्मरणीय खेळी करत भारताचा डाव 361 धावांपर्यंत नेला. भारताला तब्बल 179 धावांची आघाडी. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 234 धावा केल्या. अनिल कुंबळे यांनी पुन्हा कमाल करत 5 बळी घेतले. भारतासमोर विजयासाठी लक्ष्य होते फक्त 56 धावांचे. भारताने हे लक्ष्य 3 विकेट्स गमावून सहज पार केले आणि भारताचा विजय 7 विकेट्सनी. स्टार परफॉर्मर नयन मोंगियाच्या 152 धावांच्या खेळीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, तर अनिल कुंबळेंनी दोन्ही डावात मिळून 9 विकेट्स घेतल्या. आणि या सामन्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सचिन तेंडुलकरचा भारताचा कसोटी कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हा संस्मरणीय विजय होता. अशाच ऐतिहासिक कसोटी सामन्यांसाठी गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत फॉलो करा. धन्यवाद.